द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे चकली बनवणार आहोत। आज मी तुम्हाला इथे पोह्याची चकली कशी बनवायची ही रेसिपी इथे शेअर करणार आहे। आता ही पोह्याची चकली कशी बनवायची ही रेसिपी आपण इथे बघणार आहोत। ती चकली पटकन होते, ह्याला काय फार वेळ लागत नाही। तुम्हाला जर चकली पटकन करायची असेल ना तर ही चकली तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चवीला पण अप्रतिम लागते, मस्त अशी कुरकुरीत होते, टेस्टी अशी आपण आता इथे चकली बनवणार आहोत। चला आता मी तुम्हाला इथे मस्त अशी कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकली कशी बनवायची ही रेसिपी इथे आपण बघूया। आज आपण इथे पोह्याची चकली बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप भरून पोहे आपण घेतलेले, ते मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे। इथे 1 वाटी भरून फुटाण्याची डाळ घेतलेली, ती पण मिक्सरला फिरून घेतलेली। त्यानंतर इथे मी 1 वाटी भरून इथे 1 वाटीला कमी अशी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ घेऊन तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता। आणि या चकलीला लागणारं साहित्य दाखवते मी तुम्हाला इथे। इथे मी 1 चमचा भरून जिरेची पूड घेतलेली, जिरे हलकेसे भाजून घेतले तव्यामध्ये आणि ते मिक्सरला बारीक फिरून घेतलेले। त्यानंतर इथे मी 1 चमचा भरून धणेपूड घेतलेली आणि इथे 2 चमचे इथे लाल तिखट घेतलेले। तिखट तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार घेऊ शकता। आणि 2 चमचे भरून इथे मी तीळ घेतलेले, 1 चमचा भरून इथे ओवा घेतलेला आहे, हातावर असा कुस्करून घ्यायचा। त्यानंतर इथे मी 2 चिमूटभर हिंग घेतलेला आहे, हिंगामुळे आपली चकलीला चव छान येते। चवीनुसार इथे मीठ घेतलेले। इथे तुम्हाला मी चकलीला लागणारं सर्व साहित्य इथे दाखवून झालेलं आहे, फक्त मी तुम्हाला इथे तेल दाखवलेलं नाही आहे। चला आता आपण इथे लगेच बनवायला सुरुवात करूया। 2 वाट्या पाणी घेतलेले, हे गरम करून घेणार आहे। ते पाणी आपण इथे कडकडीत असं गरम करून घेणार आहे, उकळायला साधारण थोडंसं कमी। इथे आपण पोहे टाकून घेऊया। ही जी पोह्याची पावडर बनवली ना ती इथे मी ॲड करून घेतलेली आहे। फुटाण्याची डाळ, बरेच जण ह्याला डाळवं पण म्हणतात, तांदळाचं पीठ। आता ह्याच्यामध्ये मी सर्व साहित्य टाकून घेते, जे दाखवले तुम्हाला ते। इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही अशी चकली पटकन होणारी बनवून बघा, चवीला खूप छान लागते आणि पटकन होते। आणि आपण तांदळाची भाजणी करतो ना त्याचप्रमाणे याच्यात तांदळाचं पण पीठ असतं, फुटाण्याची डाळीचं पण पीठ असतं। तुम्ही नक्की एकदा ही पोह्याची चकली बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते। आपण इथे सर्व 1-1 चमचा घेतलेले आहे, फक्त आपण इथे लाल तिखट आणि तीळ हेच 2 चमचे घेतलेले आहे। आता हे सर्व टाकून झालं ना, आपण हे छान मिक्स करून घेऊ, की जेवढे मसाले टाकले ना जे कोरडे, ते पूर्ण या पिठाला छान लागले गेले पाहिजे। या पोह्याच्या आणि डाळीच्या पिठामध्ये ते पूर्ण छान इथे मिक्स झालेले। इथे मी 4 चमचे तेल गरम करून घेतलेले, ते थोडंसं थंड झालं ना ते याच्यात टाकून घेतलेले। आता आपण हे मिक्स करून घेऊया। जास्त इथे तेल आपल्याला टाकायचंच नाही आहे, नाहीतर चकली तुटण्याची शक्यता असते। 4 चमचे इथे आपल्याला तेल टाकून घ्यायचे, 3 ते 4 चमचे पूर्ण हे मिक्स करून घ्यायचे। इथे आपण हाताने छान मिक्स करून घेऊया, की हाताने मिक्स केलं ना की पूर्ण ते पिठाला लागल्या जातं। पूर्ण पिठाला असं लावून घेणार आहे मी आता। हे बघा इथे छान मस्त असं लावून झालेलं आहे। इथे थोडं थोडं पाणी गरम आहे, थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून आपण आता हे मळून घेणार आहोत। गरम आहे त्याच्यामुळे मी आधी चमच्याच्याच साहाय्याने आता हे मिक्स करणार आहे। थोडंसं साधारण पाणी थंड झालं ना थोडंसंच की मग हाताने मळून घ्यायचं आहे। हे बघा इथे लागेल असंच पाणी ओतून घ्यायचं आपल्याला। परफेक्ट इथे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण दाखवलं होतं। छान इथे असं मळून घ्यायचं आहे आता आपण। हे बघा इथे छान असं मळून झालेलं आहे। आता आपण हे 1-2-3 मिनिटं ठेवून देऊया। हे पीठ आहे ना आपण
जास्त पातळ नाही मळायचं. जास्त पातळ मळलं ना की चकली ना तुटण्याची शक्यता असते. म्हणून इथे जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही मळायचं. आपण रेग्युलर पोळी करताना कसं पीठ भिजवतो चपाती, त्याचप्रमाणे इथे भिजवून घेतलेलं आहे. पीठ छान पुन्हा एकदा मळून घेतलेले. चला आपण इथे लगेच चकली करायला घेऊया. इथे मी सोऱ्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या सोऱ्यामध्ये असं आपण इथे पीठ टाकून घेणार आहोत. जेवढं बसेल तेवढं आपण इथे टाकून घेणार आहोत. आणि इथे आपण आता असं झाकण लावून घ्यायचं. इथे नीट असं घट्ट इथे आपण झाकण लावून घेणार आहोत. इथे आपण आता इथे मी डिशवर चकली करून घेत आहे. तुम्हाला जर इथे पेपरवर करून घ्यायची असेल तर तुम्ही इथे पेपरवर पण करू शकता. एक सारखी आता आपण इथे गोल अशी चकली इथे बनवून घ्यायची. तुम्हाला जी साईज हवी, लहान मोठी, शक्यतो मोठ्याच करून घ्यायच्या. हे बघा इथे अशी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे अशी कट करून घ्यायची. अशी टोक इथे प्रेस करून घेतलेलं आहे. हे बघा इथे आपण दुसरी तशीच बनवून घ्यायची. सेम एक सारखी बनवायची, फक्त इथे लहान मोठी नाही झाली पाहिजे. हे जी टोक आहे ते इथे आपण असं प्रेस करून घ्यायचं. तेल तापलेलं आहे. तेल तापल्यानंतर इथे सावकाश सोडून घ्यायच्या. मी पेपरवर घेऊन सोडून घेतलेले आहे. जेवढ्या बसेल तेवढ्याच इथे सोडून घ्यायचे आहे. सोडून झालेले आपण लगेच इथे झाऱ्याने अशा वर खाली करायच्या नाही. त्याची खालची साईड आहे ना ती छान होऊन द्यायची. त्यानंतर आपण इथे झाऱ्याने आपण सावकाश त्याची साईड चेंज करून घ्यायची आहे. बघा तुटता कामा नये याची काळजी घ्यायची जर आपण. हे बघा इथं पूर्ण मी आता चेंज करून घेतलेलं आहे. मी गॅस थोडासा कमी करून घेतलेला आहे. आणि आता तुम्ही बघू शकता इथे छान मस्त असा कलर आलेला आहे. आता आपण ह्या काढून घेऊया. याच कलरवर इथे काढून घ्यायच्या. हे बघा इथे असं कलर आला सोनेरीचा गोल्डन कलर की लगेच आपण इथे काढून घ्यायचे आहे. जास्त इथे लाल करायच्या नाही. ही चकली खायला पण तेवढीच खुसखुशीत असते. नक्की ट्राय करून बघा. आता इथे दुसऱ्याही तशाच सोडून घेणार आहे. पेपरवर सोडल्या ना की पटकन त्या तेलामध्ये सटकल्या जातात. हे बघा इथे सावकाश सोडायचं फक्त. आता इथे मी एकदम 4 सोडून घेतलेले आहे. पहिल्यांदा तळताना मी इथे 4च सोडल्या होत्या. आता इथे 5 बसल्या. 5 मी इथे सोडून घेतलेले आहे. साईड चेंज करून घेऊया. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशी मी ज्याप्रमाणे इथे पोह्याची चकली बनवली ना त्याचप्रमाणे तुम्ही करून बघा. प्रमाण मी जे दाखवलं तेच घ्यायचं. अतिशय खुसखुशीत अशी आपली इथे चकली होते. वाटत पण नाही आपण की ही पोह्याची चकली बनवलेली आहे की काय. तुम्हाला जर पटकन चकली बनवायची असेल तर ही चकली तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चवीला पण अतिशय कुरकुरीत टेस्टी लागते. आता आपण ही पण काढून घेऊया. तुम्हाला जर ही माझी पोह्याची चकलीची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा. आणि आता पुढच्याही सर्व चकल्या मी अशाच बनवून घेणार आहे. दिवाळीच्या अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.